परभणी लोकसभेची जागा महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला सोडवून घेण्याचे प्रयत्न चालू आहेत। लोकसभा निवडणुकीत गाफील न राहता आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावेत। त्याकरिता गाव वार्ड स्तरावर बूथ रचना तयार करून ही रचना सक्षम करावी। उमेदवार निवडून आणण्यासाठी एकनिष्ठेने प्रयत्न करावेत अशा सूचना पालकमंत्री संजय बनसोडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या आढावा बैठकीत दिला। सोमवारी 8 जानेवारी रोजी पालकमंत्री जिल्हा दौऱ्यावर आले असताना त्यांनी औद्योगिक वसाहत परिसरात असलेल्या हॉटेल फन पार्क येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पदाधिकारी कार्यकर्ता बैठकीत मार्गदर्शन केले। यावेळी जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्राणी, आमदार विक्रम काळे, महानगराध्यक्ष प्रथम महापौर प्रताप भैया देशमुख, शहर कार्याध्यक्ष नासिर शेख, युवक प्रदेश अध्यक्ष सूरज चव्हाण, राजेश विटेकर, महिला जिल्हाध्यक्षा सौ भावनाताई नखाते, किरण तळेकर, सौ नंदाताई राठोड, विजय जामकर, चंद्रकांत राठोड, अनिल नखाते, दत्तराव मांदळे, दीपक वारकरी, माधव कनकुटे, राजेश चव्हाण, रोहन सामाले, कृष्णा दळणकर, लक्ष्मीकांत देशमुख, संतोष देशमुख, दिगंबर कन्हाळे, शंकर भागवत कनकुटे, डॉक्टर संजय खिल्लारे, माजी नगरसेवक बालासाहेब बुलबुले, नईम भाई, विजय धरणे, महबूब पिंजारी, रामेश्वर अवरगंड यांची उपस्थिती होती। पुढे बोलताना पालकमंत्री संजय बनसोडे म्हणाले की उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रीय काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांचा 13 जानेवारीला परभणी जिल्हा दौरा होणार आहे। पक्ष कार्यक्रमासाठी अजित पवार पहिल्यांदाच परभणीत येत आहेत। यावेळी युवक संकल्प मेळावा आयोजित करण्यात आला आहे। या मेळाव्यात जास्तीत जास्त युवक कार्यकर्ते यांनी सहभागी व्हावे। परभणीची जागा लोकसभेसाठी सोडून घेण्याचा प्रयत्न आहे, त्यासाठी आतापासूनच कामाला लागावे। बैठकीचे सूत्रसंचालन सुनील तुर्कमाने यांनी केले। आपल्या सभाच्यामध्ये उपस्थित झालेले आहेत। मी पालकमंत्र्यांना आश्वासित करू इच्छितो, गाडीमध्ये येताना त्यांनी या ठिकाणी सांगितलं की आदरणीय दादा प्रथम आपल्या शहरामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये येत आहे आणि आगामी सर्व निवडणुकीच्या अनुषंगाने लोकसभा असेल, विधानसभा असेल, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व निवडणुकांच्या अनुषंगाने दादांचं पहिल्यांदा आगमन या शहरामध्ये होत आहे। तर भूतकाळ भविष्य असा कार्यक्रम राजेशजी आपल्याकडे या ठिकाणी झाला पाहिजे अशी त्यांनी या ठिकाणी भावना व्यक्त केली आहे। मी त्यांना आश्वासित करू इच्छितो की हा कार्यक्रम आदरणीय बाबाजानी साहेबांच्या, प्रताप देशमुख साहेबांच्या नेतृत्वाखाली अत्यंत योग्य पद्धतीने आणि भूतकाळ भविष्य असा या ठिकाणी साजरा होणार आहे। त्यांना चांगल्या पद्धतीने आम्ही घेणार आहोत। आज या कार्यक्रमाला आमचे सर्व तरुण कार्यकर्ते, युवक कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आणि युवकांमध्ये जी ताकद आहे सुद्धा मी तुम्हाला सांगू इच्छितो की 2019ला झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे काही मला जवळपास 4,97,000 मतदान या ठिकाणी पडलं होतं, त्यामध्ये सर्वात सिंहाचा वाटा असेल तर आमच्या या सर्व तरुण कार्यकर्ता, सर्व युवा कार्यकर्त्यांचा, अक्षरशः सर्व युवा कार्यकर्त्यांनी ही निवडणूक डोक्यावर घेतली होती आणि कोणालाही प्रचाराला लाग असं करण्याचं काम आलेलं होतं। त्यांनी सर्वांनी स्वतः त्या ठिकाणी ताकदीनं कामाला लागून आपल्या गावामध्ये बूथ पर्यंत जाऊन एक मतदान बाहेर काढण्याचं काम या सर्व युवा कार्यकर्त्यांनी केलं होतं। म्हणून आपण त्या निवडणुकीमध्ये 5 लाखाच्या आसपास मतदान घेऊ शकतो। मी आपल्याला पुन्हा एकदा आश्वासित करू इच्छितो की जी काही जिम्मेदारी आपण या ठिकाणी पालकमंत्री म्हणून राज्याच्या वतीने घ्या, येणाऱ्या कुठल्याही निवडणुकीची जिम्मेदारी आपण या ठिकाणी घ्या आणि कुठल्याही उमेदवाराला द्या। निश्चित त्या सर्व उमेदवारांना आम्ही सर्व त्या ठिकाणी महायुतीचे सर्व कार्यकर्ते ताकदीने त्याला सहकार्य करून निवडून आणण्यासाठी आपण प्रयत्न करू आणि निश्चित आपलं जे स्वप्न आहे ते आपण टोपेटमध्ये आपण म्हणले होते की या मराठवाड्यातल्या सर्व नागरिकांना महायुतीच्या त्या ठिकाणी निवडून आणण्यात पाहिजे। तर मी आपल्याला सांगू इच्छितो की परभणीची जागा आपण त्या ठिकाणी आम्ही सर्व महायुतीचे कार्यकर्ते, त्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आदरणीय बाबाजानी साहेबांच्या प्रतापाच्या नेतृत्वाखाली अत्यंत ताकदीने या ठिकाणी या निवडणुकीला सामोरे जाऊ आणि निकाल आपल्या बाजूने खेचून आणण्यामध्ये आपण या ठिकाणी आम्ही सर्व काम करू। 13 तारखेच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आपल्या सर्वांना या ठिकाणी विनंती करतो की आज जेवढ्या उत्साहाने आणि जेवढ्या हर्षोल्लासाने आपण या ठिकाणी या कार्यक्रमाला आलेला आहात, तर 13 तारखेचा सुद्धा कार्यक्रम आदरणीय दादांचा पहिला कार्यक्रम आहे। आदरणीय दादा शासन आपल्या दारी या कार्यक्रमाला परभणीमध्ये आले होते, परंतु त्या ठिकाणी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना त्यांनी वेळ देऊ शकले नाही। पण पक्ष संघटनेच्या कार्यक्रमासाठी पक्ष संघटना वाढवण्याच्या, बळकटी करण्याच्या दृष्टीने आदरणीय दादा 13 युवक कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन आदरणीय सुरेशदादांनी या ठिकाणी केले आहे। तर या कार्यक्रमाला मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की प्रत्येकाला या ठिकाणी जास्तीत जास्त संख्येने या कार्यक्रमाला आपल्या सर्वांना यायचं आहे।
प्रत्येक कार्यकर्ता स्वस्फूर्त त्या ठिकाणी स्वयंस्फूर्तीनं आलाच पाहिजे. ज्या कार्यकर्त्याला यायचंय त्या प्रत्येक कार्यकर्त्याला गावापर्यंत त्या ठिकाणी आणण्याची व्यवस्था आपण त्या ठिकाणी करू. आदरणीय बाबाजी साहेब असतील, आदरणीय दत्तबाई असतील, असे सर्व नेते मंडळी असतील, तालुका आपण त्या ठिकाणी भेटी देऊन आपण कार्यक्रमाचं नियोजन आपल्याला त्या ठिकाणी करायचं आहे. आणि प्रत्येक कार्यकर्त्यांनी माझी विनंती आहे की आपण सर्वांनी एकत्रित येऊन जास्तीत जास्त मोठ्या संख्येने त्या ठिकाणी 13 तारखेला दादाच्या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आपण त्या ठिकाणी यावं एवढंच या ठिकाणी बोलतो. आणि पालकमंत्री महोदयांचं मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो की जे जिल्हा नियोजन समितीमध्ये आपण जे सदस्य निवडलेले त्यामध्ये आपण युवकांना जास्तीत जास्त संधी दिली आहे, त्याबद्दल मी आपल्या मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. पुन्हा एकदा सर्व नवनिर्वाचित तालुका व येणाऱ्या काळामध्ये परभणी शहरात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून संकल्प विजयाचा 2024 युवकांच्या मेळाव्यासाठी आदरणीय तटकरे साहेब, या राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेब, राज्याचे क्रीडा व युवक कल्याण व बंदरे मंत्री परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री बनसोडे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये येत्या 13 तारखेला दुपारी 1 वाजता आपल्या या जिल्ह्यामध्ये मेळावा होणार आहे. आणि त्या या ठिकाणी उस्मानाबादचा मेळावा करून परभणीला येणार आहोत. आबा जर बीड जिल्ह्यावर वरून येणार असलो तर बीड जिल्ह्याला पुढचं तारीख खालची लवकरच ठरणार आहे. त्याच्यामुळे बीड जिल्ह्याला सुद्धा तयारीत राहिलं पाहिजे. कारण आपल्याला निवडणुका लढायच्या जिंकायच्या ते आधीच सांगितलं होतं. प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपल्याला कशा पद्धतीचं नियोजन करायचं. राजेश भैया, आज आपण सत्तेत आहोत. सत्तेत असल्यावर आपलं उत्तरदायित्व नुसतं काम करण्यापुरतं, संघटना वाढवण्यापुरतं राहणार नाही. आपलं उत्तरदायित्व हे पण राहणार आहे. सत्तेचा उपयोग हा समाजाच्या शेवटच्या घटकाला कसा देता येईल, समाजाच्या शेवटचा घटक विकासाच्या मुख्य प्रवाहात कसा आणता येईल, यासाठी सुद्धा आपल्याला प्रयत्न करायचे. म्हणून पुढच्या काळामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून 13 तारखेला आपला युवक संकल्प मेळावा होईल. पुढच्या 20 तारखेमध्ये लगेच या ठिकाणी नोकरी महोत्सव सुद्धा आपल्याला घ्यायचं. इथल्या तरुणाच्या हाताला काम देण्याचं कार्य सुद्धा आपल्याला करायचंय. नुसत्या तरुणाच्या पोराला कामाला संघटनवाढीसाठी नाही लावायचं, तर इथल्या तरुणाच्या हाताला काम भेटलं पाहिजे, इथला तरुण समृद्ध झाला पाहिजे, यासाठी सुद्धा आपल्याला काम करायचंय. आपण वेगळी भूमिका घेतली, का घेतली, कशासाठी घेतली, दादा मुंबईच्या सभेमध्ये सांगितलं. पण वेगळी भूमिका घेतल्याच्या नंतर काही लोक जाणीवपूर्वक दादावरती टीका करायला लागले. काय टीका करायला लागले आपण विचार करा. काय टीका करायला लागले? यांनी भारतीय जनता पार्टीच्या चरणी आपले विचारधारा अर्पण केली. मी त्या लोकांना सांगू इच्छितो, आज हे आमचं सरकार शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारावरच काम करते. आज हे आमचं सरकार सर्व समाज घटकाला सोबत घेऊन जाण्याचं काम करते. बनसोडे साहेब, राजभवनामध्ये तुम्ही शपथ घेत होता, त्या दिवशी मी तिथं उपस्थित होतो. राजेश भैया, आपले एक मंत्री शपथ घेऊन खाली बसत होते आणि खाली बसत असताना मी पुढच्या रांगेत बसलेलो होतो. माझ्या बाजूला भारतीय जनता पार्टीचे नेते बसले होते, जे मंत्री आज मंत्रिमंडळ आहे. ते मंत्री ज्यावेळेस आपला एक मंत्री शपथ घेऊन खाली बसत होता, त्यावेळेस त्या मंत्र्यांनी उद्गार काढला. आणि तो उद्गार काढण्याच्या नंतर मला माझ्या नेत्याबद्दल अभिमान वाटला की नेता असावा, भाजपाला असणार. उद्गार असे होते की या महाराष्ट्रामध्ये सर्वसमावेशक मंत्रिमंडळ जर कोणी बनवलं असेल तर त्या व्यक्तीचं नाव आहे अजित आनंदराव पवार. सर्व समाज घटकाला न्याय देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते अजित दादाने केलेलं. आपल्या मंत्रिमंडळामध्ये मुस्लिम समाजाचे नेते आहेत, ओबीसी समाजाचे नेते आहेत, आदिवासी समाजाचे नेते आहेत आणि बहुजन समाजाच्या नेतृत्वाला कॅबिनेट मंत्रिपदाची संधी देऊन त्यांना सर्वांचं कामाचं काम हे दादांनी केलेलं आहे. शिंदे फडणवीस साहेबांचं सरकार होतं, त्याच्या सरकारमध्ये एकही महिला मंत्री नव्हती. आदित्यताई ठाकरे महिला संधी देऊन महिलेचा सुद्धा सन्मान करण्याचं काम हे अजितदादांनी केलेलं आहे. असं सर्व समावेशक सर्व समाज घटकाला
टीका केली जाते, तुम्ही विचारधारा सोडली म्हणून टीका केली जाते. बऱ्याच लोकांना वाटतं आपण भारतीय जनता पार्टी सोबत गेलो, आपण आपली विचारधारा सोडली की काय, असा बऱ्याच लोकांना प्रश्न पडला. मी सांगतो, जसा मराठा आरक्षणाचा प्रश्न आहे, ओबीसी आरक्षणाचा प्रश्न आहे, त्याच्यावरती चर्चा सरकार पॉझिटिव्हली विचार करते. या पद्धतीमध्ये कुठंतरी मुस्लिम समाजामध्ये भीती होती की आपल्या आरक्षणाचा विषय मागे पडेल काय, आपल्या आरक्षणाबद्दल या सरकार मंत्री एखादी मंत्री बोलेल का नाही, अशी भीती हे मुस्लिम समाजामध्ये होती. पाशा पटेल आपल्या जिल्ह्याचे पंचवडे साहेब, पाशा पटेलांनी काय म्हणलं होतं, एक वाक्य पाशा पटेलांनी उद्गारलं होतं, जे भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत त्यांनी वाक्य उद्गारलं होतं, नेता असावा अजित पवार सरकार. जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळ्याला घेऊन स्वराज्य बनवलं होतं, तसं अजित दादांनी मुस्लिम समाजाला या भारतीय जनता पार्टीच्या सोबत असताना सुद्धा मुस्लिम समाजाला आरक्षण देता म्हणून स्वतंत्र बैठक घेणारा नेता कोण असेल तर त्या नेत्याचे नाव सुद्धा अजितदादांनी पवार होतं. त्याचबरोबर मौलाना अब्दुल कलाम आझाद महामंडळाला 300 कोटीचा निधी होता आधी, तो 300 कोटीचा निधी वाढीव करून 500 कोटीचा निधी देण्याचं काम हे अजितदादांनी केलेलं आहे. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की आपला नेता कसा सर्व समाज बँकाला सोबत घेऊन जातो, भविष्य काळात आपली सुद्धा वेळ आहे की अशा नेत्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याची वेळ आपली आलेली आहे. ज्या लोकांनी आपल्याला नावं ठेवले, ज्या लोकांनी आपल्याला सांगितलंय, विचारधारेवरती आपल्याला बोलले, मी 13 तारखेच्या सभेत एकेकाची नावं घेऊन सांगेल की कोण आपल्याला काय बोललेले, आपल्याला उत्तर हे त्याच भाषेत त्याला समजेल असं देण्याचं काम सुद्धा आपल्याला करायचंय. जाता जाता एवढंच सांगेल, 13 तारखेच्या मेळाव्याला आपल्याला आपली सर्वाधिक ताकद या ठिकाणी लावायचे. राजेश भैया दुराणी साहेब आपल्या दोघांना विनंती आहे, त्या दिवशी जालना जिल्ह्यातील जे काही मतदारसंघातील गावं असतील त्यांना सुद्धा या निमित्तानं आमंत्रित करून तिथले जिल्हाध्यक्ष असतील, तिथले पदाधिकारी असतील, त्या सर्वांना सुद्धा त्या कार्यक्रमाला आमंत्रित करावं. जवान आपले जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुराणी साहेब, आपले शहराचे जिल्हाध्यक्ष प्रधान भैया देशमुख, शेजारच्या बीड जिल्ह्याहून आलेले जिल्ह्याचे अध्यक्ष राजेसाहेबजी चव्हाण, आपले युवा नेते राजेशजी विटेकर, विजयरावजी जानकर, आपल्या नूतन महिला जिल्हाध्यक्षा भावनाताई नकाते, नंदाताई राठोड, चंद्रकांतजी राठोड, दत्तरावजी मांडळे, लक्ष्मीकांतजी देशमुख, युवकचे अध्यक्ष रोहनजी शहाले, सुभाषरावजी कोटे, किरणजी तळेकर, अनिलरावजी नकाते, कृष्णाबाई दळणार, गप्पाजी मास्टर, शेरखानजी पठाण, या संघटनामध्ये सर्व तालुक्याचे अध्यक्ष, सर्व युद्धानी सेनेचे पदाधिकारी, समोर मोठ्या संख्येने उपस्थित असलेले वडीलधारी मंडळी, तरुण मित्र, माता भगिनी, पत्रकार मित्र आणि उपस्थित मित्र, आता कोणती राष्ट्रवादी खरी, कोणती खोटी, कुणाकडे जावं, काहीतरी जावं, हा सगळा विचार आता संपलेला आहे. आपल्या सगळ्यांची भूमिका आता स्पष्ट झालेली आहे की आपल्याला तरुणांचं खंबीर नेतृत्व अजितदादा पवार साहेबांवर जायचं आणि अजितदादा पवार साहेबांचीच राष्ट्रवादी ही खरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे आणि आपलं चिन्ह सुद्धा गाड्यावरच आहे हे आता सगळ्यांच्या समोर या ठिकाणी नक्की करायचं. आज मला आनंद आहे, इथं अनेक मुस्लिम बांधव भगिनी इथं आलेले आहेत, त्यांच्या कोणामध्ये थोडीशी शंका कुशंका होती, दादा को बीजेपी के साथ लेकिन कैसा करने का, लेकिन महाराष्ट्र के अंदर बाबा जानी साहब ने पहला निर्णय लिया कि हम विकास के साथ जाएंगे. दादाजी त्यांना सांगितलं
राज्याचे वित्तमंत्री म्हणून जसं मराठ्याला आरक्षण मिळालं पाहिजे त्यासाठी मुस्लिमांना सुद्धा आरक्षण मिळावं. ते 5% आरक्षण दिलेलं होतं ते आरक्षण पुन्हा टिकावं यासाठी मंत्रालयामध्ये पहिल्यांदा बैठक कोणी घेतली असेल तर ते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांनी त्या ठिकाणी निर्णय घेतलेले. आणि म्हणून आपली विचारधारा ही सर्व जाती धर्माला सोबत घेऊन जाण्याची. आज संजय बनसोडे साहेब उदगीर विधानसभेचे आमदार आहेत. मला ते ज्युनियर आहेत. मी 4 वेळेस निवडून आलो. मला नाही मिळालं मंत्रिपद. पण दादांनी सांगितलं जर आपण शाहू फुले आंबेडकरांचा विचार घेऊन पुढे जात असेल तर नुसत्या बोलण्यामध्ये विचार नाही तर कृतीमध्ये यायला पाहिजे. मग संजय बनसोडे आणि परभणीचं पालकमंत्रीपद का दिले? उघड दिले उघड दिले नाही. दादाला माहित आहे मराठवाड्यामध्ये सगळ्यात जास्त मताधिक्य कुठं होतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तर ते परभणी जिल्ह्यामध्ये होतं. परभणीची जनता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मागे असते आणि म्हणून परभणीला आपला माणूस पालकमंत्री पाहिजे म्हणून संजय बनसोडे साहेबांना तुम्हाला इथे पालकमंत्री पाहिजे. त्याचा पुरेपूर उपयोग तुम्ही करून घ्या. पुरेपूर उपयोग करून घ्या म्हणजे काय करा बुद्ध काम आपलं झालं पाहिजे. काम आपल्या गावाचं झालं पाहिजे. काम आपल्या गावाच्या विकासाचं झालं पाहिजे. पण तिथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सरपंच असला पाहिजे. सत्ता आपल्याकडे असली पाहिजे. त्याचीच काम घेऊन तुम्ही इकडे या. काम आमच्या मुलांची विचार गड्याचं म्हणत ही तिथं जाय करतो आणि मत करताना म्हणतात दुसरी बटन दाबताना असं होता का? इथं आता विटेकरांचं काम घेतलंय. अजून काही चार वाटप झालं नाही. योग्य तो निर्णय योग्य वेळेस होईल. पण मागे पण संधी आपण दिलेली होती. थोडक्यातून हुकला. पुन्हा जर संधी आली आणि ते दादा योग्य वेळेस विचार करून देणार आहे त्यावेळेस मात्र तुम्ही मागे राहता कामा नाही. इथं मात्र आगे बढाव विटेकर आणि बटन दाबायला आले की बटन दुसरीकडेच विटेकर. कार्यकर्त्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याचे अध्यक्ष आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय संजयजी बनसोडे साहेब, राष्ट्रवादी काँग्रेसचे आपल्या राज्याचे अध्यक्ष युवा नेतृत्व सुरेश दादा चव्हाण, सर्व वेगवेगळ्या सेलचे अध्यक्ष, ग्राम विकास मंत्री आणि संपर्क मंत्री असताना ते जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मोठी ताकद आहे. बनसोडे साहेब पाटील त्यावेळेस मी जिल्हाध्यक्ष होतो. त्यावेळी ज्या ज्या तालुक्यामध्ये जाते ते तालुका अध्यक्ष ते तालुका अध्यक्षाचा मान जर पुणे जिल्ह्यामध्ये पक्षामध्ये राखला असता आमच्यासारख्या गाडीचे चालक आणि ते तलाकामध्ये आपल्या तालुका अध्यक्षाचं कसं बोलणं आणि एवढंच नाही तर त्यांच्या टेक्नॉलॉजी काहीतरी आकडा आपण जबाबदारी दिली तर निश्चितपणे आपल्याला यश मिळवण्यासाठी आता नितीश कुमारने केली राष्ट्रपती मुक्ती मुक्ती आणली भारतीय जनता पक्षाने केली म्हणजे एवढा पार्टी मोठा काम संपला. आता कोणाला कोणाबरोबर ते आपल्याला
काँग्रेस पक्षाची पदार्थ वाढून घ्यायची, जेणेकरून एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा खासदार या जिल्ह्यामध्ये आपल्याला निवडून आणायचे आणि यासाठी आपल्याला सर्व आव्हानांचे प्रयत्न करायचे. त्याच्यासाठी आपल्याला वाटेल ते मेहनत करून बूथ कमिटीच्या सदस्यांनी सगळे काम करून भविष्यामध्ये आपल्याला कामाला लागायचे. याच्यासाठी पालकमंत्री आपल्याला भरपूर वेळ देणार आहे. हे काही पालकमंत्री आता आले उशिरा, पण इथं आठवड्याला चर्चा त्यांची राहणार आहे. ही चर्चा केली 15 दिवसाला 8 दिवसाला प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक मतदारसंघामध्ये फिरणार, कामं करणार आहे, त्यांना कामाचे कंटाळा आहे. ते भरपूर वेळ आपल्या जिल्ह्यासाठी शहराच्या जिल्ह्याचे आणि भरपूर वेळ जिल्ह्यामध्ये पत्रकारांना विशेष सांगू इच्छितो की याला आता तुम्ही झेंडा पाहिजे म्हणून आता समजू नका. तुम्हाला पत्रकारांना कंटाळा कार्यक्रम द्यायला आहे असं पालकमंत्रीचे सरकार इथून पुढे कोरोनामध्ये मॅटर असल्यामुळे जिल्ह्यांमध्ये मराठी ठिकाणी येऊ शकते. पण आता त्यांच्यासारखे जिल्ह्यामध्ये चक्र होणार आहे आणि ते प्रत्येक मतदारसंघामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये ज्या ठिकाणी कार्यकर्त्याची त्या ठिकाणी मागणी असेल प्रश्न असेल ते सोडवण्यासाठी जाण्याच्या त्यांच्या मनासाठी चर्चा केलेली आहे. तर मी या ठिकाणी जास्त वेळ आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी आयोजित केलेले आहे. त्या बैठकीला आपल्या जिल्ह्याचे नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष आदरणीय आमदार बाबाजानी बुराणी साहेब, ज्यांचं भाषण आपण ऐकलं आणि दुसऱ्या शहरामध्ये झालेला त्या गेलेले ते मराठवाड्याचे नेते आमदार विक्रमजी काळेसाहेब, आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे युवकाचे अध्यक्ष आणि सर्व महाराष्ट्रामध्ये युवक चळवळ निर्माण केली ते आदरणीय सूरज भैया चव्हाण साहेब, आपल्या दुसऱ्या जिल्ह्याचे नेते जिल्हा परिषदेचे कार्याध्यक्ष आदरणीय राजेश भैया विटेकर साहेब, आपल्या शहराचे शहर जिल्हाध्यक्ष आणि माजी महापौर आमचे मित्र प्रतापराव देशमुख साहेब, बीड जिल्ह्याचे अध्यक्ष राजेश्वरराव चव्हाण साहेब, कार्यकारी अध्यक्ष आमचे मित्र नासिर शेख साहेब, महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते विजयजी भाटकरजी, माजी नगरसेवक अफार मास्टर आजमल खानजी, आता नव्याने जिल्हा परिषद जिल्हा निवडणूक मंडळाचे सदस्य शंकरजी भागवत, पक्षाच्या कार्यकर्ता पहिल्यांदा आणि मग त्यांचं भव्य दिव्य असं स्वागत आपल्या शहरामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी झालं पाहिजे. या संदर्भात ही महत्वाची बैठक आपण त्या ठिकाणी आयोजित केली आहे आणि युवकांचा संकल्प मेळावा त्या ठिकाणी होणार आहे. आणि म्हणून सूरज भैयांचं भाषण झालं, राजेश विटेकर साहेब त्या ठिकाणी बोलले, बाबाजानी बुराणी साहेब त्या ठिकाणी बोलले, आमचे मित्र प्रतापराव देशमुख साहेबांनी त्या ठिकाणी आपली भूमिका त्या ठिकाणी मांडली. आणि म्हणून मित्रांनो, आपल्या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी सुद्धा आपल्याला विनंती करतो की दादांचं भव्य दिव्य असं स्वागत आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये 13 तारखेला आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी करायचं आहे. आणि म्हणून सर्व तालुक्याला विनंती करायची आहे की आपल्या प्रत्येक तालुक्यातून जास्तीत जास्त युवक आणि कार्यकर्ते परभणीमध्ये त्या ठिकाणी आले पाहिजे अशी सुद्धा विनंती तुम्हाला पहिल्यांदा सांगितली आहे. निवडणुकीचे वर्ष आहे
आणि आपल्या मराठवाड्यामध्ये लोकसभेच्या 8 जागा आहेत आणि एक जर जागा सोडली तर 7 जागा आहे महायुतीच्या आहेत. आणि म्हणून आता दादा निर्णय घेतला, तटकरे साहेबांनी त्या ठिकाणी निर्णय घेतले की आपण समग्र महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी करायचं आणि 48 जागा त्या महायुतीच्या जिंकून येण्यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करायचा असा निश्चय त्या ठिकाणी केलेला आहे. आणि म्हणून मराठवाड्यामध्ये सुद्धा आपण कसल्याही परिस्थितीमध्ये 8 जागा या महायुतीच्या देण्यासाठी निवडून येण्यासाठी आपण सगळेजण त्या ठिकाणी प्रयत्न करत आहोत. अनेकांच्या भाषणातून मागच्या वेळेस 2019 ला आपण राजेश भैया विटेकर साहेबांना तिकीट दिलं होतं आणि प्रचंड मोठी लाट मोदी साहेबांनी त्या ठिकाणी होती आणि थोडक्या मताने बहुजन वंचित आघाडीचा जर उमेदवार नसता तर राजेश भैया 2 लाख मतांना त्या ठिकाणी निवडून त्या ठिकाणी आले. थोड्या मताने त्यांचा पराभव करण्यात आला. पण आता आपण महायुतीचे नेते सुद्धा सांगतायत की योग्य उमेदवार तुमचा आहे, त्या योग्य उमेदवाराला तुम्ही उमेदवार दिली तर 100% 2 ते 3 लाख मतांना त्या उमेदवाराला आम्ही निवडून आणण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करू. अशा अनेक तालुक्यातले आमदार, अनेक लोकप्रतिनिधी आम्हाला त्या ठिकाणी सांगतात आणि ते उमेदवार कोण आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, कारण माझा तो अधिकार नाही. आम्ही दादाला जे काही सांगायचे ते आम्ही सांगू आणि दादा त्याच्या भाषणामध्ये त्या ठिकाणी जे काही त्याला बोलायचे ते बोलतील. पण तुम्हाला सगळ्यांना मला विनंती करायची आहे की लोकसभेला गावी होणारा कसल्याही परिस्थितीमध्ये आपला उमेदवार निवडून आणण्याचा आपण प्रयत्न त्या ठिकाणी केला पाहिजे आणि ते करावा. आणि आज खूप काय बोलण्यासाठी लोक बरेच पण तुम्ही खूप चांगलं नियोजन केलं, भावनाने साहेब खूप चांगलं नियोजन केलं. खरं तर तुम्ही काल परवा मला तुम्ही सांगितलं की पाचवीमध्ये ते कार्यक्रम घेत आहे. मी त्याला विनंती केली की बाबाजी साहेब आपण जिल्ह्याच्या ठिकाणी आपण कार्यक्रम घेऊ आणि जिल्ह्याच्या ठिकाणी जर आपण बैठक घेतली तर एक चांगला मेसेज त्या ठिकाणी जाणार आहे. आणि मग शहराचाही विनंती करता बाबाजी साहेबांनी या चांगली बैठक त्या ठिकाणी आयोजित करून युवक जनता पदाधिकारी आपण 13 तारखेच्या मेळाव्याला त्या ठिकाणी आणूया. मला परत आता 5 वाजता जिल्ह्यातील महायुतीच्या सर्व नेत्यांसोबत त्या ठिकाणी बैठका घ्यायच्या. अनेक ठिकाणी कार्यक्रमाला मला त्या ठिकाणी जायचंय. तुम्ही काही काळजी करू नका. परवा 10 तारखेला माननीय अजितदादा पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये राज्याची नियोजन मंडळाची बैठक त्या ठिकाणी होत आहे आणि मग जिल्ह्याला किती निधी द्यायचा त्या बैठकीमध्ये त्या ठिकाणी ठरणार आहे. आणि मग बाबासाहेब जोराणी साहेबांच्या बैठकीमध्ये मांडणी केली की 290 कोटीचा रेल्वे कसल्याही परिस्थितीमध्ये जास्तीत जास्त निधी हे आपल्या जिल्ह्याला त्या ठिकाणी मिळाला पाहिजे हे भूमिका त्यांनी त्या ठिकाणी घेतलेली आहे. आणि मी सुद्धा पालकमंत्री म्हणून दादाकडे आम्ही त्या ठिकाणी विनंती करू आणि जास्तीत जास्त आपल्या जिल्ह्याच्या विकासाकरता प्रचंड मोठा निधी आपण दादाकडून त्या ठिकाणी आपण घेऊया. आज महाराष्ट्रामध्ये 3 पक्षाचं सरकार आहे. हे 3 पक्षाचे नेते हे काम करणारे नेते म्हणून भाजपाला त्यांची ओळख आहे. आज जरी आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा जरी असला तर राज्याचे मुख्यमंत्री अतिशय धाडसाने त्या ठिकाणी काम करतात. तुम्ही एक सालची घटना बघितली असेल. एक राज्याचा मुख्यमंत्री एक कार्यकर्ता त्या डोंगरावरती चढून लोकांचा जीव वाचवण्याचं काम त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी केले. आज देवेंद्र फडणवीस साहेब विद्वत्ता आणि लोकप्रतिनिधीचा विरोध असताना नेतृत्व करून संबंध महाराष्ट्रामध्ये त्यांची ओळख आहे आणि खूप झपाट्यासारखं संबंध महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी काम करत आहे आणि लोकांना न्याय देण्याचं काम, इन्फॉर्मेशन उभा करण्याचं काम ते त्या ठिकाणी करतात. आपले नेते आपले प्रेरणास्थान माननीय अजितदादा पवार साहेबांच्या कामाची पद्धत तुम्हाला सर्वांना माहिती आहे. सकाळी 6 वाजल्यापासून
आणि मी पहिल्यांदा विचारलं तर दादा मध्ये आज 5 वाजता तुमचा कार्यक्रम असल्यामुळे लवकरच दादा विकास कामाची पाणी करण्याचा त्या ठिकाणी गेलेले आहे. म्हणजे एवढं सक्षम नेतृत्व आपल्याकडे त्याकडे आहे. आणि काही भाजपा सुरक्षाने सांगितलं की सर्व जाती धर्माला या मंत्रिमंडळात त्या ठिकाणी स्थान दिले आहे. खरंच आहे. माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला पहिल्यांदा आदरणीय पवार साहेबांनी राज्यमंत्री केलं आणि आज दादाच्या माध्यमातून ग्रामीण मंत्रिपदाची संधी, एवढी मोठी संधी मला त्या ठिकाणी प्राप्त झाली. ही साधी घटना नाही. असे मुस्लिम सर असतील, धनंजय मुंडे सर असतील, बाबा आराम साहेब असतील, आदिती तटकरे असतील, सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय देण्याचं काम माननीय आदित्य पवार साहेबांनी केलं. आपण दादाचं जसं पिंपरी चिंचवडचं आणि बारामतीचं जर मॉडेल समग्र महाराष्ट्रात सांगितलं ना तर समग्र महाराष्ट्र राष्ट्रवादीमध्ये होण्याच्या काळाने हा आपण सांगितलं बोलतोय. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब ज्यावेळेस गुजरातचे मुख्यमंत्री होते, गुजरातचे मुख्यमंत्री असताना गुजरातला ज्या पद्धतीने पुढे गेलं आणि त्याचा गौरव समजा देशामध्ये झाला आणि म्हणून त्याला पंतप्रधान होण्याची संधी त्या ठिकाणी प्राप्त झाली. तशाच पद्धतीनं दादाने महाराष्ट्रात काम केलंय, दादाने पिंपरी चिंचवडमध्ये काम केलंय, दादाने पुण्यामध्ये काम केलंय, दादाने बारामतीमध्ये काम केलंय. त्याची छोटीशी डॉक्युमेंट करून आपण समजा महाराष्ट्रामध्ये तरुणामध्ये किंवा जनतेमध्ये जर तुम्ही पाठवला तर 100% यश आपल्याला मिळण्याच्या राहणार आहे असा विश्वास करतो. आज मुख्यमंत्री साहेबांनी भाषणामध्ये सांगितलं अनेक माझे मित्र कंपनीत आपले समन्वय आमचे मोठे सरपंच आहेत, आमचे जाधव साहेब आले, रजू पाटील, आमचे रवी पाटील आले, साहेब कुंदर साहेब आले, समोर अनेक लोक या ठिकाणी आले की उदगीरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं एक नगरसेवक, एक जिल्हा परिषद सदस्य होता. पण संपर्काच्या जोरावर, दूरदर्शनच्या जोरावरती या सगळे कार्यकर्त्यांनी जीवाचं दान करून जिथं 68,000ची लीड होती ती काढून 31,000 मतांनी निवडून आणण्याचं काम या भाजपच्या कार्यकर्त्यांनी. म्हणून मित्रांनो मला विनंती करायची, तुमचं नेतृत्व तुम्हाला जर पुरवायचं असेल, तुमचं नेतृत्व तुम्हाला जर मोठं करायचं असेल तर मी तुम्हाला विश्वास सर्वांना सांगू इच्छितो काही आम्हाला बिलकुल आम्हाला काही आपण फक्त आपण दूरदर्शनाचं नाही ते सक्षम करायचं. वाढणाऱ्या दूरदर्शनाचं सक्षम पाहिजे. तिथल्या सर्व जाती धर्माच्या लोकांना त्या दूरदर्शनामध्ये सामावून टाकण्याचा प्रयत्न करायचा. आणि याच्या घरी करणे, याच्या घरी दुःखद घटना घडले, याच्यात वाढदिवस या केले तर आपण त्याला सातत्यानं त्याची संपर्क साधला तर नक्कीच तिथला नगरसेवक, तिथला महापौर, तिथला आमदार सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी होत असतो. मला लोक प्रथम मतदारसंघामध्ये फिरत असताना लोक हसले होते. लोकसभेला एवढी मोठी लीड आहे आणि कसं काय तुम्ही निवडून एवढं कसं काय तुम्ही फिरता एवढं बनवलं का मला खात्री होती, मला विश्वास नगराध्यक्ष राष्ट्रवादीचा आहे, मार्केट कमिटी राष्ट्रवादीची आहे. आता उदगीरची नगरपालिका झाल्यामुळं इथं प्रशासक आहे, पण उद्या येणाऱ्या नगरपालिकेत सुद्धा राष्ट्रवादीच्या तुम्हाला विनंती आहे, तुम्हाला सरपंच व्हायचं असेल गावात वेळ घेतला पाहिजे. गावात आपली जे वाढ आहे तिथली दूरदर्शन सक्षम गटामध्ये केली पाहिजे आणि तालुक्याच्या केली पाहिजे. खरंच पक्षाच्या आणि अनेक साधनाला त्याचे आता प्रधानमंत्री देशमुख साहेब सांगत होते की फक्त शहरामध्ये तिथलेच कार्यकर्ते अतिशय जोमाने उत्साहाने आज त्या ठिकाणी जमा झाले. सुरत गंगाखेडच्या बॉर्डर पासून लातूर जिल्ह्यामध्ये जशा पद्धतीने मंत्री जरा स्थापन झालं ना तशाच पद्धतीने मोठे मोठे क्रेन जी मध्ये पुन्हा घेऊन आज स्वागत मी मनापासून तुमचे आभार करतो.
तुमच्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ नाही, असा विश्वास होता या ठिकाणी भाषा की डिफिस मध्ये काय झालं नाही मी सांगतो तुम्हाला की आपल्या कार्यकर्त्यांना न्याय दिला जाईल, पण महाविद्यालयातल्या सगळ्या नेत्याला न्याय दिला जाईल आणि जनतेला सुद्धा न्याय दिला जाईल एवढं काम आपल्या जाणीवपूर्वक करणारी परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री बातमी इथं मला माहिती आहे इथं आमचा मागासवर्गीय समाज प्रचंड मोठा आहे, माझा अल्पसंख्याक समाज प्रचंड मोठा आहे, सर्व जाती धर्मातले लोक इथं गुन्हा गोंधळाकडे जात आहेत आणि म्हणून कसल्याही परिस्थितीमध्ये इथला खासदार आपला झाला पाहिजे आणि महायुतीचे सर्वच्या सर्व आमदार आपल्या महायुतीचे निवडून आणण्याकरता आपण सगळ्यांच्या प्रयत्न करतो. आपल्या जेवढा जागा विधानसभेला मिळतील तेवढ्या आपण त्या ठिकाणी घेऊया आणि लोकसभेची तर जागा आम्ही दादाकडे सातत्याने आग्रह करतो आम्ही की धाराशिव उस्मानाबादची जागा आणि परभणीची जागा हे राष्ट्रवादी काँग्रेसकडे दादा आम्हाला द्या आणि कसल्याही परिस्थितीमध्ये उस्मानाबाद धाराशिव आणि उस्मानाबाद आणि परभणीची जागा त्या ठिकाणी निवडून आल्याची आम्ही राहणार आहे. हा शब्द सुद्धा ठेवतो. हे परत एकदा अतिशय चांगली